श्रीकृष्ण म्हणतात की मेलेल्या माणसाच्या ह्या 3 गोष्टी कधीही घेऊ नयेत. नमस्कार, आपले स्वागत आहे. गरुड पुराणातील धर्मकांडातील प्रेत कल्पात मेलेल्या व्यक्तीच्या अशा 3 गोष्टींचे वर्णन आहे, ज्या कधीही वापरू नयेत, अन्यथा भयंकर यातना सहन कराव्या लागतात आणि अनेक प्रकारचे नुकसान होते. म्हणून प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाने गरुडजींना खूप माहितीपूर्ण माहिती दिली आहे. हे ऐकून तुमचे ज्ञानही वाढेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे, कारण अपूर्ण ज्ञान घातक आहे. म्हणून चला सुरुवात करूया. मित्रांनो, एकदा भगवान विष्णूचे वाहन असलेले गरुडजी द्वारकेत भगवान श्रीकृष्णांकडे एक शंका घेऊन येतात. त्यांचे आवडते वाहन गरुड पाहून भगवान श्रीकृष्ण आनंदी होतात आणि त्यांचे स्वागत करतात आणि म्हणतात, तुमचे द्वारकेत स्वागत आहे. तुमच्या आगमनाने मी खूप आनंदी आहे. तुमच्या येण्याचे काही खास कारण असेल. तुम्ही येथे कशासाठी आला आहात ते मला सांगा. गरुडजी भगवानांना नमस्कार करताना म्हणतात, हे प्रभू, तुम्ही सर्वज्ञ आहात. या संपूर्ण जगात काहीही तुमच्यापासून लपलेले नाही. मी तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे, ज्याचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता. भगवान श्रीकृष्ण हस्त म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा, तुम्हाला जे काही शंका असतील ते न घाबरता विचारा. तुमच्या सर्व शंका आणि समस्यांचे निरसन करणे हे माझे कर्तव्य आहे. गरुडजी गंभीर स्वरात म्हणतात, हे प्रभू, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा जीव मरतो तेव्हा तो आपल्यासोबत कोणत्या वस्तू घेऊन जातो आणि मृत्यूनंतर त्या जीवाशी संबंधित कोणत्या वस्तू इतर लोकांनी वापरू नयेत. भगवान श्रीकृष्ण विचारशील स्वरात म्हणाले, गरुड, तुमचा प्रश्न या जगात जन्मलेल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचा मृत्यू निश्चित आहे. माणूस या जगात रिकाम्या हाताने येतो, पण जेव्हा तो मरतो तेव्हा तो 5 गोष्टी सोबत घेऊन जातो. आणि हे देखील खरे आहे की जिवंत माणसाने कधीही मृताच्या 3 गोष्टी वापरू नयेत. तुमच्या या 2 प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एका ब्राह्मण आणि 5 भूतांची कथा सांगतो, जी तुमचे सर्व प्रश्न सोडवेल. ही कथा काळजीपूर्वक ऐका, कारण याद्वारे मानवी जीवनातील सर्वात खोल रहस्ये समजू शकतात. ही कथा ऐकल्यावर माणसाचे लाखो पाप नष्ट होतात. म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी. गरुडजी भक्तीने म्हणाले, हे प्रभू, मी तुमची कथा लक्षपूर्वक ऐकण्यास तयार आहे. कृपया ती पवित्र कथा मला सांगा. मग भगवान श्रीकृष्ण ती कथा गरुडजींना सांगू लागले. हे गरुड, एकेकाळी मध्य देशात नागवर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूप प्रतिभावान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता. त्याने वेद आणि शास्त्रांचा खूप खोलवर अभ्यास केला होता, परंतु त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा गैरवापर केला नाही. त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा वापर पैसे कमविण्यासाठी केला नाही. खूप गरीब असूनही तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. मग एके दिवशी त्या ब्राह्मणाने तपश्चर्या करण्यासाठी वनात जाण्याचा विचार केला. तो देवाचे ध्यान करण्याच्या उद्देशाने जंगलात भटकू लागला. ब्राह्मण जंगलात प्रवेश केला. त्याचे नाव विपिन जंगल होते. हे जंगल खूप भयानक आणि भयानक होते. दूरदूरचे लोक त्याबद्दल बोलत असत. फार कमी लोक या जंगलात प्रवेश करण्याचे धाडस करू शकत होते, कारण तेथील वातावरण भीतीने भरलेले होते. विपिन जंगलात उंच झाडे होती, ज्यांच्या फांद्या इतक्या दाट होत्या की सूर्याची किरणे देखील खाली पोहोचू शकत नव्हती. यातील काही झाडे प्राचीन काळापासून महावृक्षासारखी उभी होती, ज्यांची मोठी मुळे जमिनीतून बाहेर पडून सर्व दिशेने पसरली होती. वटवृक्ष आणि अश्वत्थ सारखी असंख्य झाडे होती, जी त्यांच्या खाली कोणालाही चिरडून टाकू शकत होती. या भयानक जंगलात माण आणि शमी सारखी झाडे देखील होती. त्यांच्या जवळून जाताना लोकांना अंगावर काटा येत असे. या झाडांच्या फांद्या वाकलेल्या,
तुटलेल्या आणि विकृत होत्या आणि त्यावर अनेकदा विचित्र प्राणी लटकत असत. तिथे वाढणारी झाडे देखील भयानक होती आणि विषखांब सामान्य नव्हती. येथे दिवसाही काळ्या पंखांचे घुबड फिरत होते, ज्यांचे भयानक आवाज हवेत घुमत होते. जंगली लांडगे नेहमीच त्यांच्या भक्ष्याच्या शोधात फिरत असत आणि त्यांचे डोळे अंधारात चमकत होते. काळे ठिपके असलेले बिबटे आणि भयानक अस्वल देखील येथे सामान्य होते. पक्ष्यांमध्ये शकुनी नावाचे गिधाड आणि काळे मैना झाडांवर बसून दूरवरून येणाऱ्या लोकांना घाबरवत असत. विपिन जंगलाचे संपूर्ण वातावरण खूप गूढ आणि भयानक होते, जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती पसरलेली होती. चालत असताना तो एका अतिशय प्राचीन झाडावर पोहोचला, जिथे त्याला त्या झाडाखाली 5 पिशाच उभे असलेले दिसले. ते सर्व पिशाच त्या जंगलातून जाणाऱ्या माणसांना खात असत. जर कोणी माणूस त्या मार्गाने गेला तर ते त्याला पकडत असत आणि खात असत. पिशाच असल्याने त्यांच्यात धर्माचा कोणताही मागमूस नव्हता. ते अत्यंत पापी आणि दुष्ट होते. त्यांनी कधीही कोणावर दया दाखवली नाही. जेव्हा तो ब्राह्मण त्या झाडाजवळ येतो, तेव्हा ते पिशाच एकमेकांना म्हणू लागतात, "अरे वा, बघ भाऊ, आज आपल्यासाठी ताजे अन्न येत आहे. मी या ब्राह्मणाला खाणारा पहिला असेन. त्याचे मांस खूप चविष्ट असेल. हा ब्राह्मण फक्त सात्विक अन्न खात असेल, म्हणून त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही, कोणतेही कीटक किंवा जंत होणार नाहीत. त्याचे मांस खाणे खूप आनंददायी असेल." "हो हा हा हा," दुसरा पिशाच्च म्हणतो. "मीच या ब्राह्मणाला खाईन. आज बऱ्याच दिवसांनी मला शिकार मिळाली आहे." अशा प्रकारे ते पिशाच त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पुढे येतात. पण जेव्हा तो ब्राह्मण त्या पिशाच्चांना पाहतो तेव्हा तो अजिबात घाबरत नाही. मित्रांनो, कमेंटमध्ये अगदी मानाभावातून जय श्रीकृष्ण लिहून देवाचे आभार माना. तो ब्राह्मण भगवान विष्णूचा एक महान भक्त होता आणि तो नेहमी भगवान हरीचे नाव जपायचा, म्हणून तो कोणालाही घाबरत नव्हता. त्या पिशाच्चांना पाहिल्यानंतरही ब्राह्मण घाबरला नाही आणि त्या पिशाच्चांकडे पाहून तो त्यांना नमस्कार करू लागतो आणि म्हणतो, "हे पिशाच्च, तुला नमस्कार असो." त्या ब्राह्मणाचे असे विचित्र वर्तन पाहून पिशाच्च आश्चर्यचकित होतात. विष्णुभक्त ब्राह्मणाच्या सान्निध्यामुळे त्यांच्यातील भीतीची भावना नष्ट होते आणि ते आश्चर्याने त्या ब्राह्मणाकडे पाहतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागतात, "हे महात्मा, तुम्ही कोण आहात आणि या जंगलात एकटे का फिरत आहात? आम्हाला पिशाच्च पाहूनही तुम्हाला थोडीशी भीती वाटली नाही?" महान शूर योद्धे देखील आम्हाला पाहून थरथर कापू लागतात आणि आम्हाला पाहून घाबरून पळून जाऊ लागतात, परंतु मला तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही. तुमच्या सान्निध्यात आल्यानंतर आमची भूकही संपली आहे. आम्ही तुला अन्न मानून आनंदी होतो आणि तुला खाणार होतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, "हे पिशाच्च, मी तुला अजिबात घाबरत नाही, कारण मला माहीत आहे की देव नेहमीच माझ्यासोबत असतो आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे एक पानही हलत नाही. जर माझा मृत्यू तुझ्या पिशाच्चाच्या हातून झाला तर मी ते देखील स्वीकारतो. देवाने माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मी स्वीकारतो. जर तू मला खाऊन समाधानी झालास तर मी ते माझे सौभाग्य मानेन. या जगातील प्रत्येक प्राण्याला आनंद देणे आणि त्यांना समाधानी करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. पिशाच देखील देवानेच निर्माण केले आहेत, मग मी तुमची टीका कशी करू शकतो?" ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून सर्व पिशाच आश्चर्यचकित झाले आणि ब्राह्मणाला म्हणू लागले, "हे ब्राह्मण देवा, तुमचे शब्द खूप सुंदर आहेत. ते ऐकून आम्ही तृप्त झालो आहोत. आम्ही तुम्हाला खाणार नाही. कृपया आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जंगलात का भटकत आहात?" ब्राह्मण म्हणतो, "हे पिशाच, माझे नाव नाग वर्मा आहे आणि मी या जंगलात परमेश्वराची पूजा करण्यासाठी योग्य जागा शोधत होतो. पण तुम्हाला पाहून असे वाटते की तुम्ही खूप अडचणीत आहात.
तू पिशाच का झालास ते मला सांग. जर मी तुला कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर तू मला सांग. माझ्या क्षमतेनुसार मी तुला नक्कीच मदत करेन. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून सर्व पिशाच सुन्न झाले आणि म्हणू लागले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आम्ही सर्व आपल्या पापी कृत्यांमुळे पिशाच झालो आहोत. आपण आपल्या पूर्वजांचा अपमान केला आहे. यामुळे आम्हाला हे पिशाच रूप मिळाले आहे. आम्हाला या पिशाच देहातून कधी मुक्तता मिळेल हे माहीत नाही. आम्ही मानव असतानाही अनेक पापे केली आणि पिशाच झाल्यानंतरही आम्ही असंख्य पापे केली आहेत. आम्ही इतक्या निष्पाप लोकांना आणि प्राण्यांना मारले आहे आणि खाल्ले आहे, म्हणूनच आम्हाला असे वाटते की आम्हाला पिशाच रूपातून कधीही मुक्तता मिळणार नाही. मग ब्राह्मण म्हणतो, हे पिशाच, मी तुझे दुःख समजतो. कृपया मला सांग की मी तुला कसे मुक्त करू शकतो. मी नागवर्मा ब्राह्मण आहे, जो मध्य देशात राहतो. मी अनेक तपश्चर्या, व्रत आणि उपवास केले आहेत. म्हणून जर तुमच्या उद्धारासाठी काही व्रत असेल तर मला सांगा, मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकल्यानंतर पिशाच समजतो की हा ब्राह्मण त्याचा स्वतःचा मुलगा आहे. ते पिशाच म्हणजे त्या ब्राह्मणाचे आजोबा आणि पणजोबा आहेत, जे पापांमुळे पिशाच बनले आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुड, अशा प्रकारे पिशाच समजतात की ब्राह्मण त्यांचा स्वतःचा वंशज आहे. मग सर्व पिशाच त्यांच्या संबंधित पापकर्मांबद्दल सांगू लागतात. पहिला पिशाच, ज्याचे नाव द्रुदिष्ट होते, तो पुढे आला. त्याचे शरीर मांस आणि रक्ताने माखलेले होते आणि त्याच्या डोळ्यात अधर्माची आग जळत होती. थरथर कापत तो ब्राह्मणाला म्हणाला, माझे नाव द्रुदिष्ट आहे, कारण मी नेहमीच इतरांचे उरलेले अन्न खात असे. मी माझ्या मागच्या जन्मात बृहस्पती होतो आणि 5 पिढ्यांपूर्वी तुमचा पूर्वज होतो. एकेकाळी मी खूप विद्वान आणि आदरणीय ब्राह्मण होतो. मी यज्ञ आणि विधी करत असे, पण हळूहळू माझा लोभ वाढत गेला. मला लोकांनी सोडलेले अन्न खाण्याची सवय लागली. मला इतरांचे उरलेले अन्न आवडू लागले. उरलेले अन्न अधर्म आहे हे माहीत असूनही मी देवाणघेवाण करू लागलो. एके दिवशी पवित्र यज्ञानंतर मी उरलेले अन्न खाल्ले, तेव्हा त्याच अन्नाने माझ्या शरीरात विष निर्माण केले आणि मी लगेच मरण पावलो. आता मी पिशाच झालो आहे आणि उरलेले अन्न खातो आणि हा माझा शाप आहे. दुसरा पिशाच, ज्याचे नाव नागदड होते, तो पुढे आला. त्याचे संपूर्ण शरीर नग्न होते आणि त्याची हाडे दिसत होती. त्याने ब्राह्मणाकडे पाहिले आणि म्हणाला, माझे नाव नागदड आहे, कारण मी नेहमीच नग्न स्नान करतो. माझे मागच्या जन्मात नाव वरदचंद्र होते आणि मी तुमचा 6व्या पिढीचा पूर्वज होतो. मी ब्राह्मण कुटुंबात जन्मलो आणि माझ्याकडे ज्ञान आणि तपश्चर्येची शक्ती होती, पण मला माझ्या शरीराचा अभिमान वाटू लागला. मला आंघोळ करताना नग्न राहणे आवडते आणि मी समाजाच्या नियमांचा अनादर केला. मी ते नैसर्गिक मानले, पण ते पाप होते. एके दिवशी जेव्हा मी शहराच्या तलावात नग्न स्नान करत होतो, तेव्हा जलदेवाने मला शाप दिला की माझ्या अभिमानामुळे मी पिशाच म्हणून जन्माला येईन. मी देखील त्याच तलावात बुडून मरण पावलो. आता मी पिशाच आहे आणि माझे शरीर नेहमीच नग्न राहील, कारण मी माझ्या ब्राह्मण धर्माचा अनादर केला होता. तिसरा पिशाच, ज्याचे नाव रव वस्त्र होते, त्याच्या शरीराभोवती मृतांचे फाटलेले कपडे गुंडाळलेले होते. त्याच्या आवाजात वेदना होत्या. तो म्हणाला, मी या योनीत आहे कारण मी नेहमीच मृतांचे कपडे चोरायचो. माझ्या मागील जन्मात माझे नाव अच्युतानंद होते. मी तुमच्या पूर्वजांपैकी एक होतो आणि एका आदरणीय ब्राह्मण कुळात होतो, पण माझ्या मनात लोभ वाढला होता. मी स्मशानात जाऊन मृतांचे कपडे चोरायचो आणि ते विकायचो. मृतांचे कपडे घालून मला आनंद होत असे. माझे हे पाप पाहून देवतांनी मला शाप दिला की
मीही स्मशानात मरेन आणि मी पिशाच होईन आणि नेहमी मृतांचे कपडे घालेन. मी त्या स्मशानात मरण पावलो, जिथे एका भयानक पिशाचाने मला मारले. आता मला मृतांचे कपडे घालण्याचा शाप मिळाला आहे. चौथा पिशाच, ज्याचे नाव राशोच होते, तो इतका घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त होता की ब्राह्मणाला श्वास घेणे कठीण झाले. राशोच म्हणाला, माझे नाव राशोच आहे, कारण मी नेहमीच अशुद्ध आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असे. मी माझ्या मागील जन्मात कर्मराज होतो आणि तुमचा पूर्वज होतो. माझ्या आयुष्यात पवित्रतेला स्थान नव्हते. ब्राह्मण असूनही मी अशुद्ध जीवन जगलो. मी कधीही माझ्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची काळजी घेतली नाही. मी घाणेरडे कपडे घातले होते आणि अपवित्र ठिकाणी राहिलो होतो. मी स्नान केले नाही आणि हे माहीत असूनही मी धर्माचे नियम पाळले नाहीत. माझ्या या पापामुळे देवतांनी मला शाप दिला की मी या पिशाच्च योनीत अशुद्धतेचे सेवन करून भटकत राहीन. मी घाणेरड्या तलावात बुडून मरण पावलो. आता मी या पिशाच्च योनीत आहे, जिथे मी नेहमीच अशुद्ध लोकांनी वेढलेला असतो. शेवटी पाचवा पिशाच्च द्रव्यात होता. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता आणि त्याच्या हातात मांसाचे तुकडे होते. भयानक हास्य करत तो ब्राह्मणाला म्हणाला, मी द्रव्यात आहे, कारण मी मांस आणि रक्ताचा लोभी होतो. माझ्या मागील जन्मात माझे नाव नामदेव होते आणि मी तुमचा पूर्वज होतो. ब्राह्मण असूनही मी हिंसाचार आणि क्रूरतेचे जीवन स्वीकारले. मला मांस खाणे आणि मारणे आवडत असे. मी अनेक निष्पाप प्राण्यांचे रक्त सांडले आणि त्यांचे मांस खाल्ले. मी माझ्या कुटुंबाची आणि समाजाची शिष्टाचार भंग केली. माझ्या या पापामुळे मी मांसाहारी मेजवानीत गायीचे मांस खाऊन मरण पावलो. देवतांनी मला शाप दिला की या पिशाच्च रूपात आल्यानंतर मी रक्त आणि मनाचा पात्र बनेन. आता मी कायमचा नपुंसक राहतो. असे ते पिशाच्च म्हणतात, हे मुला, आम्ही नेहमीच चांगले कपडे घालत होतो. आम्ही घाणेरडे कपडे घालून अन्न, पूजा इत्यादी करायचो. आम्ही नेहमीच चांगले अन्न सेवन करत होतो. यामुळे आम्ही या दुर्दशेत पडलो आहोत. आम्ही नग्न स्नान करायचो, ज्यामुळे आमचे पूर्वज आमच्यावर रागावले. आम्ही त्यांना कधीही अन्न दिले नाही. या कारणास्तव आम्हाला मृत्यूनंतर भूत बनावे लागले. मग ते पिशाच्च म्हणतात, हे मुला, तू तुझ्याच वंशातून आहेस. आम्ही तुझे पूर्वज आहोत. देवाची कृपा आहे की त्याने तुला आमच्याकडे पाठवले आहे. आता आम्हाला खात्री आहे की तू आम्हाला नक्कीच मुक्त करशील. हे मुला, तू आता जा आणि आम्हाला मुक्त करण्याचा मार्ग शोधा. आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून ब्राह्मण खूप दुःखी होतो आणि विचार करू लागतो की आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी काम करणे हे प्रत्येक मानवाचे जन्मजात कर्तव्य आहे. ब्राह्मण राक्षसाला वचन देतो आणि म्हणतो, हे आजोबा, मी तुला मुक्त करण्याचा मार्ग नक्कीच शोधून काढेन. मग ब्राह्मण वगस्त्य ऋषींकडे जातो आणि त्यांना पूर्वजांना मुक्त करण्याचा मार्ग विचारतो. वगस्त्य ऋषी त्या ब्राह्मणाला पितरांच्या उद्धारासाठी केल्या जाणाऱ्या तर्पण, श्राद्ध, पिंडदान, दान धर्म इत्यादी विधींबद्दल सांगतात. मग तो ब्राह्मण पवित्र नदीच्या काठावर जातो आणि वगस्त्य ऋषींनी सांगितलेली सर्व कामे आपल्या पूर्वजांसाठी करतो. तो प्रथम नदीच्या पवित्र पाण्याने तर्पण करतो, नंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान करतो आणि शक्य तितके दान धर्म करतो. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने केलेल्या तर्पण आणि दान धर्मामुळे ती सर्व भूत मुक्त होतात आणि स्वर्गाकडे जाऊ लागतात. मग श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात, हे गरुडा, म्हणूनच माणसाने कधीही जीर्ण कपडे घालू नयेत, म्हणजेच घाणेरडे कपडे घालू नयेत, उरलेले अन्न कधीही खाऊ नये, जमिनीवर पडलेले इतरांचे उरलेले अन्न,
इतरांनी पायांवर पाय ठेवून घेतलेले अन्न आणि पूर्वजांना अर्पण करता खाल्लेले अन्न म्हणजे उरलेले अन्न. हे गरुडा, आता मी तुला मृत माणसाच्या त्या गोष्टींबद्दल सांगतो, ज्या जिवंत माणसाने कधीही वापरू नयेत, म्हणूनच तू लक्षपूर्वक ऐक. हे गरुडा, या जगात जन्म घेतल्यानंतर माणूस अनेक भौतिक सुखांकडे आकर्षित होतो. मृत्यूनंतरही तो त्या गोष्टींबद्दलचा आपला ओढा सोडत नाही. जोपर्यंत माणूस सांसारिक गोष्टींबद्दलचा आपला ओढा सोडून देवाला पूर्णपणे स्वीकारत नाही, तोपर्यंत तो वेगवेगळ्या रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो. कधीकधी ही ओढ इतकी जास्त असते की तो मृत्यूनंतरही या पृथ्वीवर फिरत राहतो, म्हणजेच तो भूताचे रूप धारण करतो. जर एखाद्या माणसाचा अकाली मृत्यू झाला, तर तो भूताचे रूप धारण करतो आणि भूत बनून तो स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो. बऱ्याचदा लोक त्यांच्या मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या आठवणीत ठेवतात किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवात देखील करतात. परंतु एखाद्या व्यक्तीने मृत व्यक्तीच्या काही गोष्टी कधीही वापरू नयेत, कारण मृत व्यक्तीची ऊर्जा या गोष्टींशी जोडलेली असते. मृत व्यक्तीच्या त्या गोष्टींबद्दलच्या तीव्र ओढीमुळे तो त्याच्या मृत्यूनंतरही त्या गोष्टींशी जोडलेला राहतो आणि जर कोणी या गोष्टी वापरल्या तर त्याला अनेक अलौकिक शक्तींना सामोरे जावे लागते आणि मृत आत्मा त्याला अनेक प्रकारे त्रास देऊ लागते. म्हणून कोणत्याही व्यक्तीने कधीही मृत व्यक्तीच्या वस्तू वापरू नयेत. जर एखाद्या व्यक्तीला हवे असेल तर तो त्या वस्तू आपल्या घरात सुरक्षित ठेवू शकतो किंवा त्या वस्तू नदीच्या पाण्यात वाहू शकतो. परंतु त्या गोष्टी चुकूनही वापरू नयेत. त्या मृत आत्म्याच्या शांतीसाठी जर एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या आवडत्या वस्तू दान केल्या तर ते खूप शुभ आहे. पहिली गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे. मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत. ते चुकूनही घालू नयेत. असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा त्या वापरणाऱ्या व्यक्तीशी जोडला जातो. मृत व्यक्तीच्या आठवणी त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात, जो त्यांचे कपडे वापरतो, ज्यामुळे ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. त्या व्यक्तीला त्याच्या मृत नातेवाईकाची ऊर्जा देखील जाणवू लागते, म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत. मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करावेत, जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. दुसरी गोष्ट, मृत व्यक्तीचे दागिने. मृत व्यक्तीचे दागिने त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचा स्रोत असतात. मृत व्यक्तीचे त्याच्या दागिन्यांबद्दलचे प्रेम त्याच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते आणि त्याचे दागिने दुसरे कोणीतरी परिधान करते, तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला अस्वस्थ वाटते आणि आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो. मोक्षाच्या मार्गावर जाण्याऐवजी आत्मा या नश्वर जगात त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो, म्हणून मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नयेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या दागिन्यांची माळ वितळणे हे त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सद्गुणांची गुरुकिल्ली असते. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची माळ जिवंत व्यक्तीने कधीही घालू नये. त्याची माळ पवित्र नदीच्या पाण्यात बुडवावी. पवित्र नदी त्या मृत व्यक्तीचे सर्व गुण काढून त्याला स्वर्गात घेऊन जाते. श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुड, मृत्यूनंतर माणूस फक्त त्याचे पाप आणि पुण्य सोबत घेऊन जातो आणि सर्व भौतिक गोष्टी येथेच सोडून जातो. म्हणून कधीही त्या गोष्टींशी जास्त आसक्त होऊ नये. श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुड, मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही गोष्टी घडतात, ज्या पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत जातात. या गोष्टी आत्म्याच्या कर्मांशी आणि इच्छांशी संबंधित आहेत. आता मी तुम्हाला त्या 5 गोष्टींबद्दल तपशीलवार सांगेन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इच्छा ही पहिली गोष्ट आहे, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. माणसाच्या इच्छा त्याला नवीन शरीर धारण करण्यास प्रेरित करतात.
इच्छा ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराच्या शोधात गुंतवून ठेवते. जेव्हा एखादा माणूस मरतो, तेव्हा त्याच्या इच्छा त्याच्यासोबत जातात आणि या इच्छा त्याच्या नवीन जन्मात पुन्हा कार्य करतात. इच्छा ही एक प्रकारची चंचल ऊर्जा मानली जाते, जी आत्म्याला सांसारिक जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते. जर एखाद्या माणसाने त्याच्या सर्व इच्छांचा त्याग केला तर तो मोक्ष मिळवू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छांचा त्याग करणे खूप महत्त्वाचे आहे. जे लोक मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छा सोबत घेऊन जातात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कारण त्यांच्या इच्छा त्यांना पुढील जन्मासाठी प्रेरित करतात. श्रीकृष्ण म्हणतात की वासना ही इच्छेचे एक प्रगत रूप आहे. वासना म्हणजे जी माणसाला इंद्रियांच्या सुख आणि उपभोगाकडे आकर्षित करते. ही अशी इच्छा आहे ज्याला अंत नाही. मृत्यूच्या वेळीही बहुतेक लोक वासनेपासून मुक्त होऊ शकत नाहीत. ही वासना सांसारिक कपडे, संपत्ती, कुटुंब आणि सुखांकडे आकर्षण वाढवते. वासना इतकी शक्तिशाली आहे की ती मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. विष्णू पुराणातील राजा भरतच्या कथेत वासनेचे उदाहरण आढळते. राजा भगीरथ एका हरणाच्या बाळावर खूप प्रेम होते आणि या बाळाबद्दलची त्याची वासना इतकी तीव्र होती की त्याच्या मृत्यूच्या वेळीही तो त्याच हरणाचा विचार करत राहिला. परिणामी त्याला पुढच्या जन्मात हरणाचे रूप मिळाले. यावरून असे दिसून येते की वासना आत्म्याला बांधून ठेवते. वासनेपासून मुक्तता केवळ मनाची शांती आणि ज्ञानानेच मिळू शकते. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की कर्म हा माणसाचा सर्वात महत्त्वाचा वारसा आहे, जो मृत्यूनंतरही त्याच्यासोबत जातो. माणूस आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट करतो, ते त्याच्या पुढच्या जन्मात फळ देते. मृत्यूच्या वेळी आत्म्याने केलेल्या सर्व कर्मांचा हिशोब घेतला जातो. जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले असेल, तर त्याला परलोकात सुखशांती मिळते आणि पुढच्या जन्मात समृद्धी देखील मिळते. तर जर त्याने वाईट कर्म केले असेल, तर त्याला नरक किंवा दुःखद जीवन मिळते. म्हणूनच आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये कर्माला खूप महत्त्व देण्यात आले आहे. कर्माची गती इतकी अद्भुत आहे की ती आत्म्याला 7 जन्मांपर्यंत पाठलाग करते. म्हणून माणसाने नेहमीच पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्ज ही चौथी गोष्ट म्हणून उल्लेख करतात. ते म्हणतात, कर्ज ही अशी गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्याचा पाठलाग करते. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एखाद्याकडून पैसे उधार घेतले आणि ते परत न करता मरण पावला, तर ते कर्ज पुढील जन्मातही त्याच्यासोबत राहते. कर्ज आत्म्यावर एक प्रकारचे बंधन निर्माण करते आणि जोपर्यंत ते परतफेड होत नाही, तोपर्यंत आत्मा त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. मृत्यूनंतर त्या आत्म्याला परलोकात कर्ज फेडल्याबद्दल शिक्षा देखील होऊ शकते. कर्जामुळे एखाद्या व्यक्तीला पुढच्या जन्मात शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणूनच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जीवनात घेतलेले सर्व कर्ज फेडल्यानंतरच मृत्यूकडे वाटचाल करावी, जेणेकरून पुढील जन्मात आत्मा या ओझ्यातून मुक्त होऊ शकेल. शेवटी भगवान श्रीकृष्ण गरुडजींना भक्तीचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात की भक्ती हा तो पवित्र मार्ग आहे, जो आत्म्याला देवाशी जोडतो. जो व्यक्ती ख्या मनाने देवाची पूजा करतो, त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतरही त्या भक्तीचे फळ मिळते. भक्ती ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकते आणि त्याला मोक्ष मिळवून देऊ शकते. भक्तीने भरलेले हृदय मृत्यूनंतरही देवाच्या जवळ राहते. म्हणूनच भक्तीला जीवनाचे सर्वात पवित्र साधन मानले जाते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की मृत्यूनंतर इच्छा, वासना, कर्म, कर्ज, पुण्य आणि भक्ती आत्म्यासोबत राहतात. या गोष्टी आत्म्याला जीवनचक्रात बांधून ठेवतात किंवा मोक्षाकडे घेऊन जातात. तर मित्रांनो,
अशा प्रकारे श्रीकृष्णाने गरुडजींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तसेच वेगळा विषय चॅनेल सबस्क्राईब करा. सर्वांचे आभार.